आणखीन एक तुमचा शौक आहे तो म्हणजे क्रिकेटचा. क्रिकेटचे सामने सुद्धा अनेक वर्ष तुम्ही बघता आहात. सुनील गावस्कर असेल, सचिन तेंडुलकर असेल. हा क्रिकेटचा जो छंद आहे तुमचा तो कसा काय निर्माण झाला? तो असा निर्माण झाला की माझ्या वडिलांची जी कंपनी होती बलवंत संगीत मंडळी, त्यांची एक टीम होती. मास्टर अविनाश वगैरे हे लोक सगळे, म्हणजे गणपतराव मोहिते, आणि ह्या सगळ्या लोकांमध्ये तिथं क्रिकेट चालायचं आणि माझे वडील पण खेळायचे. आणि ज्या दिवशी नाटकं वगैरे नसायची त्या दिवशी हे लोक तिथं क्रिकेट खेळायचे. म्हणजे त्या बॅट्स वगैरे सगळं बरोबर असायचं. म्हणजे लहानपणापासून ते आम्ही पाहिलं होतं. माझ्या आईला फार आवड होती. आणि मी पहिल्यांदा ज्यावेळेला बॉम्बेला आले, मला ती मॅच कुठली होती ते आठवत नाही, पण त्यावेळेला ऑस्ट्रेलिया आलेली होती. आणि मी चक्क ह्याच्यामध्ये स्टँडवरती तिकीट घेऊन मी तिथं बसून पहिल्यांदा अशी मॅच पाहिली. आणि त्यानंतर जेव्हा मॅचेस सुरू झाल्या आमच्याकडे, तर मी, माझी आई, माझ्या बहिणी, आम्ही सगळे मॅचला जायचे. आणि पॉली उमरीगर आमच्या ओळखीचा होता. पॉलीकडे आम्ही हे पासेस, तिकीटं मागवायचे, तो तिकीटं पाठवायचा. आणि पारसी जिमखान्यावरनं किंवा बॉम्बे जिमखान्यावरनं आम्ही क्रिकेट बघायचे. आणि त्या क्रिकेट मला फार चांगले चांगले क्रिकेटर बघायला मिळाले. आणि मला त्याची आवड आहे खूप. म्हणजे अजूनही क्रिकेट असलं म्हणजे मी बघत बसते आणि मला आवडतं खूप. आणि काही लोक आहेत जे माझ्या खूप चांगले ओळखीचे आहेत. तर त्याच्यामध्ये सुनील गावस्कर आहेत, सचिन तेंडुलकर आहे. आता परवा आपण मॅच जिंकलो तेव्हा मी धोनीला फोन केला. त्याला धोनीला तुम्ही फोन केला? मी फोन केला, अभिनंदन केलं. मग सचिन आला फोनवरती, सचिनशी बोलले. तर एक अशी आवड आहे, म्हणजे बसून मजा येते बघायला खूप. आणि हारायला लागलो की दुःख होतं. तुमचं वाचनही चौफेर आहे दीदी, असं मी ऐकलेलं आहे. तुम्ही विशेषतः कविता वाचता. कारण शांताबाई शेळकेंशी तुमची मैत्री होती. त्यांची माझी फार मैत्री होती. शांताबाई म्हणजे काय विचारू नका, घरातलाच एक माणूस होता. मी पुण्याला गेले, मध्ये तर पुण्याला गेले ना राहायला. इथं होत्या त्यावेळेला माझ्या घरी एक दिवस आड तरी त्या यायच्याच. आणि बसून खूप वेळा ते काय काय कविता करून, म्हणजे माझ्याकडे अजून त्यांच्या कविता आहेत दिलेल्या. मग मी पिक्चर केलं, म्युझिक पहिल्यांदा मी केलं होतं रामराम पाहुणं. त्याच्यामध्ये त्यांनी गाणी लिहिली होती. तिथून माझी त्यांची ओळख झाली. आणि मग शांताबाई आमच्या म्हणजे घरच्यासारख्याच झाल्या होत्या. पण एकूणच कवितेविषयी तुम्हाला खास प्रेम आहे. हृदयनाथजींना असेल, तुम्हाला असेल. मला आवडतं कवितेची पुस्तक वाचायला, कविता वाचायला. ॲक्च्युली हृदयनाथला अगदी पहिल्यांदा मी तांब्यांच्या समग्र कविता, भारत तांब्यांच्या, ते पुस्तक देऊन सांगितलं की तू. कारण मला ही कुठून आवड निर्माण झाली सांगते. एक तर उर्दूचं जे झालं ते माझे उर्दू मास्तर होते, त्यांच्याकडनं मी शिकले. आणि मास्टर विनायक हे पहिल्यांदा प्रोफेसर होते, शाळेत मास्तर होते असं मी ऐकलं. तर ते आम्हाला त्यांची मुलं होती बरीचशी, त्या मुलांना सगळ्यांना बसवायचे. त्याच्यात मी असायचे आणि मीना असायची, माझी बहीण. तर ते आम्हाला शिकवायचे की घनतमी शुक्र बघ राज्य करी. किती अवघड कविता आहे रे, खिन्न मना बघ जरा तरी. तर ते विनायकरावांनी आम्हाला शिकवलं पहिल्यांदा. आणि ते थोडं गायचे पण. तर त्यांनी मला गाऊन दाखवलं, उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख. हे त्यांनी मला शिकवलं. तर मी बाळला कितीतरी वर्षानंतर, ज्यावेळेला बाळ गणपतीची गाणी करत होता, तेव्हा मी बाळाला सांगितलं, म्हटलं बाळ तू हे उठा उठा सकळीक जरा कर रे, मी तुला म्हणून दाखवते. तर त्यांनी ते ऐकलं. मला म्हणाला ह्याचा मुखडा आपण हाच ठेवूया आणि पुढचं जे आहे ते मग मी बघतो, अंतरे वगैरे कसे करायचे. आणि ते केलं आम्ही. आणि ते फार पॉप्युलर आहे गाणं. हो, ते खूपच लोकप्रिय आहे. लोकप्रिय आहे. हो बरोबर आहे.
दीदी शेवटी मी तुम्हाला एवढंच विचारतो की आजचे जे तरुण गायक आहेत, तरुण संगीतकार आहेत, संगीताचा एकूण पट जो आहे तो खूप बदललेला आहे. तुम्हाला गंमत सांगते की आजकाल जेवढे सिरियल येतात त्याच्यात आमची जुनी गाणी वाजवतात, ते गातात. म्हणजे आम्ही सध्या प्लेबॅक आमच्या छोट्या पडद्याच्या मुलींना देत आहोत. हेच सुरू झालंय आता. आणि अजूनही लोक जुनी गाणी ऐकतात. नव्या गाण्याचं आयुष्य 6 महिन्याचं आहे. बरोबर आहे. जुन्या गाण्याचे गोडवा कायम आहे. मग कशामुळे झालंय? तुम्हाला असं वाटतं की सृजनशीलता कमी झाली आहे, क्रिएटिव्हिटी कमी झाली आहे? हो, म्हणजे आता तो एक भाग धरायचाच नाही. आता आपण जमेसच धरायचा नाही, वेगळंच झालंय सगळं. दीदी तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ काढलात याबद्दल खरंच मी तुमचा ऋणी आहे. नाही, असं म्हणू कृतज्ञता मी नका. व्यक्त करतो. याचं कारण आमची पिढी असं सांगू शकते की आम्ही लता मंगेशकरांना बघितलं होतं, आम्ही त्यांच्याशी बोललो होतो. हे आमच्या दृष्टीने खूप मोठं आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.